या क्षणी एक महत्त्वाचा अपडेट येतोय। शस्त्रक्रियेनंतर सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय। सैफच्या प्रकृतीमध्ये सुधारणेवरती डॉक्टर सध्या लक्ष ठेवून आहेत आणि सैफच्या टीमने या संदर्भामध्ये अधिकृत निवेदन जारी केलेलं आहे। 6 वार सैफ अली खानवरती झाले होते। या सगळ्या प्रकरणानंतर शस्त्रक्रिया झालेली आहे आणि या शस्त्रक्रियेनंतर सैफ अली खानची प्रकृती ही स्थिर आहे। त्याच्या प्रकृतीच्या संदर्भामध्ये काळजीचं कारण नाहीये, ती धोक्याबाहेर आहे आणि सैफच्या प्रकृतीच्या सुधारणेवरती डॉक्टर लक्ष ठेवून आहेत। अशा पद्धतीचं आता अधिकृत निवेदन सैफच्या टीमने जारी केलेलं आहे। तर सैफ अली खान हा रात्रीच त्याला लीलावती रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यात आलेलं होतं। त्याच्यावरती 6 वार झालेले होते। यातला 1 वार मणक्याच्या जवळ असल्याचं कळत होतं आणि त्याचबरोबर 2 वार हे खोलवर होते। एक मानेवरती 10 सेंटीमीटर लांब अशी जखमही झालेली होती। पण त्यानंतर आता सैफ अली खानची प्रकृती स्थिर आहे। आपले प्रतिनिधी अमेय राणे आपल्याला याबद्दल अधिक अपडेट देतील। आता अमेय, अधिकृतरित्या सांगण्यात येत आहे की सैफ अली खानची प्रकृती स्थिर आहे। अधिक काही अपडेट आहे का? पूर्वी लीलावती रुग्णालयाकडनं जे ऑफिशियल स्टेटमेंट आलेलं आहे त्यातनं स्पष्ट होतं की सैफ अली खान आता कुठल्याही धोक्यात नाहीये, त्यांच्या जीवितास कुठलाही धोका नाहीये, हिज लाईफ इज नॉट इन डेंजर असं स्पष्टपणे याच्यात म्हटलेलं आहे। आता सध्या त्यांना रिकव्हरी रूममध्ये ठेवलेलं आहे। कुठल्याही ऑपरेशन नंतर किंवा शस्त्रक्रियेच्या प्रक्रियेनंतर रुग्णाला रिकव्हरीसाठी वेळ दिला जातो, कारण की अॅनेस्थेशिया असतो, ज्या काही जखमा किंवा टाके पडलेले असतात त्यातनं रिकव्हर होण्यासाठी रुग्णाला वेळ दिला जातो आणि त्या रिकव्हरी रूममध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे। आणि डॉक्टरांच्या ज्या पथकानं त्यांच्यावरती ही शस्त्रक्रिया केली त्याच्यात डॉक्टर नीरज उट्टमानी, डॉक्टर नितीन डांगे, डॉक्टर लीना जैन या सगळ्या टीम्स होत्या आणि कॉस्मेटिक सर्जन, न्यूरोलॉजिस्ट या सगळ्यांचा याच्यात समावेश होता आणि त्यांच्याकडनं आता सांगण्यात आलेलं आहे की जी सकाळी प्रक्रिया पार पडलेली आहे शस्त्रक्रियेची ती पूर्णपणे यशस्वी झालेली आहे आणि त्यातनं आता सैफ अली खान यांच्या जीवितास कुठलाही धोका नाहीये। आपल्याला माहिती आहे की जे 6 वार त्यांच्यावरती अज्ञात इसमाकडनं करण्यात आले होते त्यातले 2 वार हे गंभीर स्वरूपाचे होते। त्यातला एक त्यांच्या स्पायनल कॉर्डच्या जवळ काहीसा शरीराच्या आतमध्ये तीक्ष्ण हत्यारानं त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता, तर दुसरा त्यांच्या गळ्यावरचा एक वार होता तो काहीसा मोठा होता। त्यामुळे या दोन्ही जखमांवरती यशस्वीरित्या उपचार करण्यात आलेले आहेत आणि आता सैफ अली खान यांच्या जीवितास कुठलाही धोका नाहीये। लवकरच ते रिकव्हरी रूममधनं त्यांना नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं जाण्याची शक्यता आहे आणि जर त्यानंतर ते व्यवस्थित असतील कंडिशनमध्ये स्टेटमेंट देण्याच्या तर पोलिसांना तसं कळवलं जाईल आणि मुंबई पोलिसांची एक टीम जी सातत्यानं इथं तैनात आहे ते आपल्या वरिष्ठांना कळवून सैफ अली खान याचं पहिलं स्टेटमेंट घेतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।